या घडामोडींवर आपले लक्ष असणार आहे। आता पाहूया 36 जिल्ह्यातील 50 बातम्या। छत्रपती संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी संदीपान भुमरेंना मिळण्याची शक्यता। शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या बैठकीमध्ये भुमरेंच्या नावाची चर्चा। शिर्डी लोकसभा खासदार सदाशिव लोखंडेंच्या विरोधात पक्षातच नाराजी। शिंदे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, तर 10 वर्षात एकही काम करणारा खासदार पुन्हा नको, पक्षातील कार्यकर्त्यांचीच भूमिका। माझ्यावरील प्रेमापोटी पदाधिकाऱ्यांच्या घोषणा, मात्र पक्ष शिष्टाचार महत्त्वाचा। उमेदवारीच्या चर्चांवर समरजित घाटगे यांचं वक्तव्य। खासदार श्रीनिवास पाटील यांनी उमेदवारीवर बोलणं टाळलं। चर्चा सुरू आहे, चर्चेने प्रश्न सुटतात। उमेदवारीवर श्रीनिवास पाटील यांची प्रतिक्रिया। काँग्रेस कमिटीने माझ्या नावाची नांदेड लोकसभेसाठी दिल्लीला शिफारस केली। उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निवडणुकीच्या कामाला लागणार, माजी आमदार वसंतराव चव्हाण यांचं वक्तव्य। शिरूर लोकसभा उमेदवारीपूर्वीच अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटलांमध्ये खडाजंगी, दोघांचेही एकमेकांवर वार प्रतिवार सुरू। नंदुरबार लोकसभा भाजपच्या बाजूने 10 वर्ष मी काम केलीत आणि काँग्रेसला 70 वर्षात सत्ता होती तेव्हा आदिवासींची आठवण का आली नाही, खासदार डॉक्टर हिना गावित यांचा सवाल। सातारा जिल्ह्यात लोकसभेसाठी 1000 उमेदवार उभे करणार, पाटणच्या सकल मराठा समाजाचा निर्णय, 50 उमेदवारांची यादी जाहीर। सोलापूर जिल्ह्यातील 3 लोकसभा मतदारसंघातून मराठा समाज मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज भरणार, सोलापूरच्या सकल मराठा बांधवांकडून ठराव मंजूर। सोलापूरच्या मोहोळमध्ये आमदार प्रणिती शिंदेंच्या गावभेटीला मराठा बांधवांचा विरोध, प्रणिती शिंदेंकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मराठा समाजाची बैठक, जिल्ह्यातून 1000 उमेदवारी अर्ज दाखल करणार, विविध समित्यांचं गठन। इंदापूरमध्ये 23 मार्चला शरद पवारांचा शेतकरी मेळावा, महाविकास आघाडीतील मोठे नेते मेळाव्याला उपस्थित राहणार, शरद पवार काय बोलणार याकडे लक्ष। बारामतीमध्ये व्यापारी महासंघाची बैठक, 8 दिवसांनंतर बारामतीत शरद पवारांची वेळ घेऊन व्यापारी महासंघाच्या कार्यक्रमाला बोलावणार, व्यापारी महासंघाची भूमिका स्पष्ट। विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी शनिशिंगणापूरमध्ये शनिदेवाचं दर्शन घेतलं, शनीला तेलाभिषेक करून विधिवत पूजा, शनी देवस्थानकडून गोऱ्हेंचं स्वागत। आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भोरमध्ये शिवसेनेची बैठक पार पडली, शिवसेना जिल्हाप्रमुखांसह पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या भंडाऱ्याच्या लाखनी तहसील कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा, मोर्चामध्ये शेकडोंच्या संख्येत काँग्रेस कार्यकर्ते आणि शेतकरी सहभागी। वाशिमच्या कारंजा टोल प्लाझावर कामगारांचं मनसेच्या नेतृत्वात काम बंद आंदोलन, 3 महिन्यांपासून टोल कामगारांचं वेतन थकल्यानं कामगार आक्रमक। वर्ध्यातील बजाज इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला भाजपनं कुलूप लावलं, कंपनीनं थोर पुरुषांचा अपमान केल्याचा भाजपचा आरोप। पुण्याच्या विभागीय कार्यालयासमोर मनसे कार्यकर्त्यांचं हलगीनाद आंदोलन, सोलापूरच्या टेंभुर्णी कुळसम या महामार्गाच्या कामामध्ये कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा आरोप। गोंदियाच्या बोरगावमध्ये 3 युवकांचं शोले स्टाईल आंदोलन, बोरगाव ग्रामपंचायतीमध्ये पाणी पुरवठ्याबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार, युवकांचा आरोप, प्रकरणाची चौकशी झाल्यावरच खाली उतरण्याचा युवकांचा निर्धार। जळगावच्या कोदवडमध्ये भीम आर्मी आणि ग्रामस्थांचं विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन, आमदार चंद्रकांत पाटील यांची आंदोलनस्थळी भेट। सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक, तोंड काळं करून शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर मोर्चा, 15 दिवसात मागण्या मान्य करा अन्यथा शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा। भंडाऱ्यात 24 तास कृषीपंपांना वीज पुरवठा मिळण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा एल्गार, जिल्ह्यातील करडी वीज वितरण कार्यालयावर शेतकऱ्यांचा मोर्चा। जळगावातील एरंडोलमध्ये आदिवासी कोळी समाजाचा ढोल वाजवत प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा, जातीचं प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन। साताऱ्यातील फलटण ते बारामती रेल्वे प्रकल्पाचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन, रेल्वे प्रकल्पामुळे फलटण, बारामती आणि माढ्याचा प्रगतीचा मार्ग खुला झाल्याची खासदार रणजित नाईक निंबाळकर यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या मनमाडमध्ये दूषित पाणी पुरवठ्याकडे लक्ष वेधण्यासाठी ठाकरे गटाची निदर्शनं, प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी, मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमधील शेतकरी आक्रमक, शेती पिकांना हमीभाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा। भंडाऱ्यातील ढिवर समाज बांधवांचं आंदोलन अखेर मागे, रोजगाराच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर विशाल मोर्चा, तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे। परभणी महानगरपालिका कर्मचाऱ्यांचं आंदोलन अखेर मागे, माजी उपमहापौर माजू लाला यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे, महानगरपालिकेचा ठप्प झालेला कारभार सुरळीत होणार।
बारामती पुरंदर सिंचन योजनेचं पाणी मिळण्यासाठी शेतकऱ्यांचं अनोखं आंदोलन। सिंचन योजनेच्या कार्यालयातच महिलांचं स्वयंपाक करत आंदोलन। पाणी मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, शेतकऱ्यांची भूमिका। वाशिममध्ये सिंचन खरेदीसाठी शेतकरी अद्याप अनुदानाच्या प्रतीक्षेत। राज्यात 3000हून अधिक लाभार्थ्यांना अनुदानाचं वितरण नाही, शेतकऱ्यांमध्ये नाराजी। परभणीच्या सेलू शहरात 83 लाखांच्या थकीत पाणीपट्टीमुळे 4 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद। जलसंपदा विभागाची कारवाई, पाण्यासाठी नागरिकांना करावी लागतीये भटकंती। लातूरच्या घरणी प्रकल्पातील पाणी चाकूरला देण्यासाठी नागरिकांचा विरोध। अंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा नागरिकांचा प्रयत्न। गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींची दहशत आणि या ठिकाणी वनविभागाकडून मात्र दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप। वाशिममध्ये यंदा ज्वारीला चांगला दर। सध्या ज्वारीला 3000 ते 3200 रुपये प्रति क्विंटलचा दर मिळत असल्याने शेतकरी समाधानी। जळगावात केळीला दर नसल्याने केळी उत्पादक चिंतेत। मागणीत घट झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका। पुण्यामध्ये साखर कारखान्यांकडून 966 लाख टन ऊसाचं गाळप। आतापर्यंत 97 लाख टन साखरेचं उत्पादन। राज्यातील 33 कारखान्यांची धुराडी बंद। वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यात मार्च महिन्यातही मुबलक पाणी। वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये पाणी सोडण्याचं वनविभागाचं नियोजन। गोंदिया शहरात सिव्हिल लाईन्स परिसरात चोरी। कुटुंबीय घरी नसल्याची संधी साधून चोरी। 20,74,000 ऐवज जप्त। पोलिसांकडून पुढील तपास सुरू। पालघरमध्ये करोडो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त। 1,06,72,000 रुपयांचे विदेशी दारूने भरलेले ट्रक आणि साहित्य तसंच मुद्देमालही हस्तगत। लातूर निलंगा रस्त्यावर ट्रॅक्टर आणि दुचाकीचा भीषण अपघात। अपघातात 3 जणांचा मृत्यू। पर्यटन नगरी लोणावळ्यात एकाच रात्री 3 दुकानं फोडली। महत्वाची कागदपत्र आणि लॅपटॉप लंपास। अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल। सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू। बारामती मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळेंनी बसची वाट बघणाऱ्या शाळकरी मुलींना लिफ्ट दिली। मुलींनी खुश होऊन सुळेंचं गुलाब पुष्प देऊन आभार मानले। कोल्हापूरच्या इचलकरंजीत विकास विद्या मंदिर आणि चौगुले बालवाडीमध्ये वैज्ञानिक प्रदर्शन भरवण्यात आलं। विद्यार्थ्यांसाठी विविध 65 प्रयोगांचं प्रदर्शन। शाळेतील 350 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग। पुरंदर केसरी कुस्ती स्पर्धेत अमित गायकवाड पुरंदर केसरीचा मानकरी ठरला। माजी आमदार सहकार महर्षी चंदूकाका जगताप यांच्या स्मृतीप्रित्यर्थ स्पर्धेचं आयोजन। हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्री निमित्त भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन। विजेत्याला आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते चांदीची गदा आणि 71,000 रुपये भेट। हिंगोलीच्या नागनाथ मंदिरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत रथोत्सव संपन्न। हर हर महादेवच्या जयघोषानं औंढा नगरी दुमदुमली। जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुक्ताई चांगदेव यात्रेची आज सांगता। मुक्कामी दिंडी आपल्या मार्गाने रवाना। नांदेडमध्ये शासनाचा शिवगर्जना महानाट्य प्रयोग सादर। 350व्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त महानाट्याचं सादरीकरण। चंद्रदर्शन झाल्यानं आजपासून मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्याला सुरुवात आणि आजपासून मुस्लिम बांधवांचे उपवासही सुरू।